नमस्कार मुलांनो. आज आपण एका अशा पाहुण्याबद्दल बोलणार आहोत जो इंग्रजी व्याकरणात सतत डबल रोल करतो. त्याचं नाव आहे प्रेझेंट पार्टिसिपल. आता तुम्ही म्हणाल, सर हे नाव का इतकं मोठं आहे? अहो, हे नाव मोठं असलं तरी हा आपला जुना ओळखीचाच आहे. शब्दाच्या शेवटी आय-एन-जी लागलेला शब्द पाहिलाय ना तुम्ही? बास तोच हा. पण आज आपण याचा एक वेगळा अवतार पाहणार आहोत. आतापर्यंत आपल्याला फक्त आय एम प्लेइंग किंवा शी इज डान्सिंग एवढंच माहीत होतं. पण समजा तुम्ही आकाशात एक पक्षी पाहिला जो उडत आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही म्हणाल अ फ्लाइंग बर्ड. आता नीट लक्ष द्या. इथे फ्लाइंग हा शब्द त्या पक्षाबद्दल माहिती सांगतोय. पक्षी कसा आहे? तर उडणारा. जेव्हा आपण क्रियापदाला आय-एन-जी लावतो आणि तो शब्द एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी वापरतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. अजून एक उदाहरण बघा. अ बर्निंग कॅन्डल म्हणजे पेटलेली किंवा जळणारी मेणबत्ती. मेणबत्तीची स्थिती काय आहे? तर ती जळत आहे. मराठीत आपण जेव्हा नारा, नारी, नारे असे शब्द वापरतो ना, जसं हसणारा चेहरा म्हणजे अ स्माइलिंग फेस, रडणारं बाळ म्हणजे अ क्राईंग बेबी, तिथे हाच प्रेझेंट पार्टिसिपल दडलेला असतो. आहे की नाही सोपं? आता तुम्ही पण आपल्या आजूबाजूला बघा आणि आय-एन-जी वापरून वस्तूंचं वर्णन करायला शिका. चला तर मग, आता तुम्ही सांगा, फिरणाऱ्या पंख्याला आपण इंग्रजीत काय म्हणालो असतो? विचार करा आणि पटकन सांगा. आजचा गुरुमंत्र: 1. चित्र शब्दांची जोडी, व्हिज्युअल असोसिएशन. आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्र जास्त काळ लक्षात ठेवतो. सूचना: जेव्हा तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल शिकता तेव्हा फक्त फ्लाइंग बर्ड लिहून थांबू नका. वहीच्या कोपऱ्यात एक छोटा पक्षी काढा. फायदा: परीक्षेच्या वेळी तुम्हाला तो शब्द आठवण्यापूर्वी ते चित्र आठवेल आणि त्यावरून शब्द आठवणे सोपे जाईल. 2. एस-व्ही-ओ ब्रेकडाऊन पद्धत, सेंटेन्स ब्रेकिंग. वाक्य कितीही मोठे असले तरी घाबरू नका, त्याचे तुकडे करा. सूचना: वाक्यातील कोण म्हणजे सब्जेक्ट, काय करतोय म्हणजे वर्ब आणि कोणावर क्रिया होतीये म्हणजे ऑब्जेक्ट हे शोधायला शिका. उदाहरण: द स्माइलिंग गर्ल वन द प्राइज. इथे मुख्य क्रिया जिंकणे म्हणजे वॉन आहे. मग स्माइलिंग काय आहे? तो मुलीचं वर्णन करणारा पाहुणा म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. 3. रिअल वर्ल्ड कनेक्शन, मराठी दुवा.